चला तर आज सर्व केसांच्या समस्यावर मी असे एक रामबाण उपाय घेऊन आलेले आहे. म्हणजेच की हे रामबाण तेल, त्यामध्ये भरपूर सारे असे घटक आपण मिक्स करणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, केस गळती थांबणार आहे, त्यानंतर कोंडा होणार नाही आहे, किंवा मग उवा झालेला असतील तर त्यासुद्धा निघेल, आणि दुतोंडी केसांपासून सुद्धा सुटका, त्यानंतर पांढरे केससुद्धा लवकर होणार नाही. त्यासाठी ते सर्व साहित्य घेतलेलं आहे. कढीपत्त्याची पानं घेतली, त्यानंतर कोरफडीचे जे आहे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. म्हणजेच की कोरफडीचे मी 2 भाग घेऊन या पद्धतीचे जे तुकडे करून घेतले. त्यानंतर कडुलिंबाची पानं घेतली, जास्वंदाची 5 ते 6 फुलं घेतली आणि जास्वंदाची पानं घेतले. तर हे जे पानं आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्याने, आणि छान एक दिवसभर जे आहे सुकवत ठेवलेले आहे. तर ह्याला जे आहे उन्हामध्ये किंवा फॅन खाली अजिबात नाही सुकवलेले आहे. जिथे असे हळूवार मंद हवा येते त्या ठिकाणी वाळवत घालून पानं जे आहे व्यवस्थित असे धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यानंतर मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत 2, ते जे आहेत बारीक कट करून घेतले. त्यानंतर 3 चमचे कळोंची घेतली, 3 चमचे मेथी, 2 चमचे जवस आणि 10 ते 12 लवंग घेतलेले आहे. त्यानंतर इथे जे आहे 100 ग्रॅम अद्रक घेतलेले आहे, त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहे. त्यानंतर तेल बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. पूर्वीपासूनच जे आहे लोखंडाच्या कढईला खूपच मान्यता आहे. त्यामध्ये आपण मेहंदी जरी डोक्याला लावली तरी खूपच फायदेशीर आहे, आणि तेल बनवलं तरी फायदेशीर आहे. तर हे जे सर्व तेलाच्या बॉटल आहेत, म्हणजेच की वजनाने मी 800 ते 900 ग्रॅम खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. तर सर्व तेल जे आहे कढईमध्ये अगोदर काढून घेतलं. आता तेलाला आपण छान असं गरम करून घेऊया. तर हे तेल गॅसवर ठेवलं तापायला. उकळत तेल नाही करायचं आपलं, थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी लवंग घालून घेतलेलं आहे. आता लवंग काय आहे, केस गळतीसुद्धा कमी करते, त्यानंतर ड्रॅन्ड्रफ कमी करते, आणि वेळेच्या आधी पांढरे होणारे केससुद्धा थांबवते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी अवेलेबल असतं, त्यामुळं खूपच प्रचंड केसासाठी फायदेशीर आहे. त्यानंतर मेथीसुद्धा आयरन व्हिटॅमिननी भरपूर आहे, केस गळती थांबवते, केस शायनी सॉफ्ट बनवते, याचासुद्धा खूपच फायदा आहे. मेथी ही पूर्वीपासूनच केसांसाठी चांगली मानलेली आहे. कळोंचीसुद्धा अँटीऑक्सिडेंट आहे, त्यानंतर त्यामध्ये व्हिटॅमिन्ससुद्धा भरपूर आहे, केसांना पोषण देते, आणि ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते महत्त्वाचं सुधारते. जवसमध्ये ओमेगा 3 व्हिटॅमिन बी, आणि यामध्ये नैसर्गिक तेल असतं. आपण नेहमी जवसची चटणी वगैरे खातो तर त्याला असं तेल सुटलेलं असतं, तर जवसमध्ये जे आहे नैसर्गिकच तेल असतं, त्यामुळे ते केसांना चमक वाढवते आणि केस जे आहेत मऊ आणि मजबूत बनवते. आणि कांद्याचं म्हणाल तर कांदा तर नेहमीच फायदेशीर आहे केसांसाठी. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे, त्यानंतर स्कॅल्प इन्फेक्शनपासून वाचवते, आणि केस हेल्दीसुद्धा राहतात. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सर्व मिक्स केल्यावर तेलाला किती असा फेस आलेला आहे. म्हणजेच की हे तेल जे आहे ना पुरेपूर कच्चं असतं, त्यामुळे या तेलाला फेस येतो. आता आपण छान शिजवलं की तुम्ही पाहाल नंतर ह्याचं जे आहे फेस निघून जाईल. त्यानंतर यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. कढीपत्त्याची पानं छान स्वच्छ धुवून घेतलेली होती, आणि 1 दिवस वाळवत घेतलेली होती. कढीपत्त्याची पानं रक्तभिसरण सुधारते, त्यानंतर मजबूती देते केसांना, आणि पांढरे होण्यापासून सुद्धा थांबवते. यामध्ये व्हिटॅमिन बी, सी सुद्धा आहे, आणि स्कॅल्पवर जर खाज वगैरे येत असेल ना तर ते सुद्धा सुधारते. आणि कडुलिंबाची पानं आहे ना उवांपासून संरक्षण करते, त्यानंतर खाज पण कमी होती, आणि कडुलिंबाची पानं अत्यंत महत्त्वाची मानलेली आहे. त्यानंतर कोरफडसुद्धा घालून घेतली. कोरफडसुद्धा अत्यंत म्हणजे गुणकारीच आहे, केसांना छान असं मॉइश्चरायझर करते, आणि व्हिटॅमिन त्यामध्ये एक व्हिटॅमिन जे आहे ABC आहे. नैसर्गिक कंडिशनर म्हणून सुद्धा कोरफड भरपूर काम करते. त्यामुळे हे जे आपण सर्व घटक घातलेले आहे ना ते अत्यंतच गुणकारी आहे. आणि जास्वंदाची फुलंसुद्धा खूपच गुणकारी आहे. जास्वंदाचे फुलं आहे ना वेळेच्या आधी जे पांढरे होणारे केस असतात ना त्यांना थांबवते, त्यानंतर केस चमकदारसुद्धा बनवते. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अमिनो ॲसिड आहे, आणि त्यानंतर केरोटीनसुद्धा असते, त्यामुळे केसांना उत्तम मजबूती मिळते.
तर सर्वच जे आहे आपण सर्व जेवढे घातलेले घटक आहेत ना ते सर्वच खूपच फायदेशीर आहे. आणि कडुलिंबाची सुद्धा पानं जे आहेत ना खूप फायदेशीर आहेत बरं का. जंतू बुरशीपासून संरक्षण करते, त्यामध्ये नंतर अँटी फंगल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. सर्वच गुणधर्म जे आहेत खूपच पुरेपूर आहेत. तर आता हे आपल्याला तेल किती शिजवायचे, खूप असं काळं अजिबात नाही करायचे, थोडासा कलर बदलेल इतकंच आपल्याला शिजवायचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की पानं जे आहे अगदी काळे होईल तिथपर्यंत आपण शिजवायचं आहे, तर अजिबात नाही. यामुळे काय होतं, त्यातले सर्व जे गुणधर्म असतात ना ते निघून जातात. आपण जर पानं काळे करेल इतकं जर तेल शिजवलं ना तर त्यामध्ये काहीच गुणधर्म शिल्लक राहत नाही, कोणतेच विटॅमिन राहत नाही. त्यामुळे आपल्याला खूप जास्त तेल अजिबात शिजवायचं नाही. तर इकडं आपलं तेल शिजून झालेलं होतं, थोडंसं नॉर्मल थंड करून घेतलं मी. आणि आता आपण ह्याला जे आहे चाळणीने चाळून घेऊया. आता तुम्ही म्हणाल की चाळणीने चाळल्यावर त्यातलं जे सर्व पानं कोरफड वगैरे आहे त्यामध्ये तेल घुसलेलं असतंच, तर ते काय कराल तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण ते आपण अजिबात वाया नाही घालवायचं आहे. ते सुद्धा त्यातलं सुद्धा छान असं तेल आपण काढून घेऊया. अगोदर मी हे तेल जे आहे छान असं दाबून दाबून काढून घेतलं आणि तेल बघू शकता तुम्ही खूप असं कमी सुद्धा झालेलं नाही आहे आणि तेल चांगल्यारीत्या शिजलेलं आहे आणि कलरसुद्धा छान प्रकारे आलेला आहे. आणि त्याच्यावरचा जो फेस होता तो सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे. आणि आपण जे तेलामध्ये घटक घातलेले आहेत पुरेपूर फायदेशीर आहे, सर्वच हेल्दी आहेत, एकदम नैसर्गिकरित्या तेल बनवलेलं आहे. आणि हे तेल जे आहे ना 2 ते 3 महिने जे आहे अजिबात खराब होत नाही. याचा खवट वास येत नाही किंवा काहीच नाही. तुम्ही एकदा बनवून ठेवलं आणि 3 महिने जरी वापरलं तरीसुद्धा अजिबात खराब होत नाही तेल. आणि रात्री ओव्हरनाईट जरी डोक्याला लावून ठेवलं तरीसुद्धा काहीच येत नाही, कारण आपण जे सर्व गुणधर्म घातलेले आहे ते नैसर्गिक आहे. त्यामुळं कुठलेही साईड इफेक्ट होण्याची अजिबात शक्यता नाही आहे. कमीत कमी हे तेल जे आहे 4 ते 5 तास तरी डोक्यांना राहू द्या. म्हणजे हेअर वॉश करायच्या अगोदर 5 तास तेल राहिलं पाहिजे. ओव्हरनाईट लावलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं होतं ते एका मी कॉटनच्या कापडामध्ये घेतलं पातळ, त्यामध्ये सर्व काढून घेतलं, पानं कोरफड वगैरे, आणि छान असं पिळून जे आहे त्यातलं सर्व जे गुणधर्म घटक होते ते काढून घेतले आणि छान तेलामध्ये जे आहे मिक्स करून घेतले. तर अशा पद्धतीने जे आहे आपलं नैसर्गिक तेल तयार झालेलं आहे. एकदा बनवा, 3 महिने वापरा, ओव्हरनाईट ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि लहान मुलींनासुद्धा चालतं, वृद्ध आजींनासुद्धा चालतं, सगळ्या लेडीजला चालतं. त्यामुळे हे जे तेल आहे ना पुरेपूर फायदेशीर आहे. मी तर म्हणाल तुम्ही नक्की तयार करा आणि तुम्हाला महिन्यामध्येच रिझल्ट भेटणार आहे, कारण मी माझ्या स्वतः अप्लाय करत आहे तर एकदम मला बेस्ट रिझल्ट जो आहे महिन्याभरातच भेटलेला आहे. आणि तुम्हाला जर हे तेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.